प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह 7ही जणांची निर्दोष मुक्तता. मुंबईतल्या विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल. दहशतवाद कधीही भगवा नव्हता आणि कधीही नसेल. हिंदू आणि भगवा दहशतवाद असं संबोधून भारतीयांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. काँग्रेस पक्ष मतपेढीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी टीका करत मालेगाव स्फोट निकालाचं भाजपानं केलं स्वागत. खोटे आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी. एनसीडीसी म्हणजेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाला अनुदान सहायता देणाऱ्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. खुल्या बाजारातून 20,000 कोटी रुपये उभारणार. 6 राज्यांमधील 4 बहु रेल्वे मार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. छत्रपती संभाजीनगर परभणी दुहेरीकरण आणि इटारसी नागपूर 4थी मार्गिका प्रकल्पाचा समावेश. अमेरिकेनं भारतावर 25% प्रतिआयात शुल्क लादल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी भारत शक्य ती सर्व पावलं उचलणार. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं लोकसभेत निवेदन. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात विरोधकांचा गदारोळ. कामकाजात व्यत्यय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष यांच्या दूरध्वनीद्वारे चर्चा. धोरणात्मक सहकार्य आणखी बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 2 तारखेला वाराणसी इथं वितरित होणार. भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 5व्या आणि अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मालिकेत बरोबरी साधण्याची भारताला संधी. आणि राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांचं नागपूर इथं निधन. RSS, भाजप आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांकडून दुःख व्यक्त.